जनतेचा आमदार कसा असावा या संदर्भात आम्ही भीमाशंकरनगर या ठिकाणी नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत। या ठिकाणी आमचे भगिनी आहेत, त्यांच्याशी जाणून घेणार की जनतेचा आमदार कसा असावा। आपका नाम बताइए। आयशा अत्तार। आपण किती वर्षापासून रहिवाशी आहात? इथं 15 वर्ष झाले। बरं, इथं मूलभूत सुविधा आपल्याला मिळाल्या असं आपल्याला वाटतं का? तसं आहेत थोड्या, पण आता आम्हाला रस्त्याची वगैरे जास्त गरज आहे। अजून काय काय सुविधा इथे यायला पाहिजे आपल्याला असं वाटतंय? म्हणजे हेच रस्ते, पाणी पण आम्हाला रात्री येतं, 1 वाजता 2 वाजता असं पाणी येतं। पाण्याचा फार मोठा प्रॉब्लेम आहे इथे। पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे। मग कधी आपण इकडे नगरसेवक म्हणा, लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे कधी तक्रार केली नाही का याबाबत? केलेली आहे, पण काही असं म्हणजे आतापर्यंत तर आम्हाला रिझल्ट काही भेटलेला नाहीये। बरं, यापूर्वी जे आमदार खासदार जेवढे पण होऊन गेले त्यांनी कधी ह्या भागामध्ये कधी आलेले आहेत का? नागरिकांशी संपर्क साधला का? तुम्हाला काय त्रास आहे? नाही सर, तसं नाही आले कोण, कधीच आलेलं नाही। नाही, आम्ही स्वतः जाऊन जेव्हा त्यांना भेटतो तेव्हा हा येतो एवढंच आश्वासन आम्हाला मिळतं, बाकी काही नाही। बरं, स्पेशली महिलांसाठी येणाऱ्या आमदाराने काय करावं असं आपल्याला वाटतं? म्हणजे इथल्या महिला कसं आहेत, आता जे त्या असं करून खाणारेच आहेत, तर माझं असं म्हणणं आहे की इथल्या महिलांसाठी काहीतरी थोडा घरगुती रोजगार काहीतरी उपलब्ध करून द्यावा त्यांनी। आता येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये फिक्स आमदार, जनतेचा आमदार, आपल्या मनातील आमदार कोण असेल? जे आमच्यासाठी चांगलं काम करेल तो। जैसा कि हम सब लोग जानते हैं, इस बार 251 दक्षिण विधानसभा मतदार संघ का इलेक्शन है और जनते की प्रतिक्रिया जानने के लिए हम यहाँ पर आए हैं। जनते का आमदार कैसा रहेगा उस बारे में हम प्रतिक्रिया लेंगे। आपका नाम बोलिए। या अल्ताफ नदाब। क्या आप कितने देर से यहाँ से रहवासी? कौन से यहाँ से हैं हम? 15 साल के, 16 साल 18 साल हो गए इधर आके भीमाशंकर नगर के। मूलभूत सुविधा आपको यहाँ पर सब मिल रहे हैं क्या, जैसे कि लाइट, पानी, ड्रेनेज? नहीं, पानी आता है रात को 2-2:30 बजे आता है क्या है, और स्कूल है, पानी का स्कूल है। इधर बच्चा आने करने को रास्ते का इंतज़ाम नहीं है और पानी का भी इंतज़ाम नहीं है। क्या क्या सुविधा आना ऐसा लगता है आपको यहाँ? कौन अच्छा, रोड भी अच्छा होना, रास्ता भी अच्छा होना क्या, और पानी का भी शिवदान होना। इसके पहले जो लोक प्रतिनिधि, नगर सेवक, आमदार वगैरह होकर गए, उनको कभी बताया नहीं क्या? कौन? हम बताए, उन्होंने करे नहीं। हम बताए उनको, उन्होंने करे नहीं कुछ। क्यों नहीं करे? क्यों नहीं करे उनको मालूम, अब पैसे खा के बैठते, पैसे खा के बैठते। वोटिंग के टाइम पे बराबर आते, हमारे को वोटिंग करो बोल के। क्यों आते? हमारा बोलना ये, अरे यार हमारे व्यवस्था नहीं है, पानी टाइम पे नहीं हो रहा, पानी टाइम पे नहीं आ रहा, व्यवस्था नहीं है। इतनी बड़ी स्कूल है, यहाँ पानी का स्कूल है क्या, बच्चों आने जाने को तकलीफ हो रही, तो क्यों नहीं समझ में आ रहा है ये लोग को? अभी जो यहाँ पे काम नहीं हुआ बोल के भी आप ऐसा बोल रहे हैं, फिर जनते का आमदार हम जिसको पूछ रहे हैं ना, वो आपके दिल में का आमदार कौन है? कौन सा? हमारे दिल पर है, वोटिंग करेंगे जब ये आपका विकास काम करेगा, जो काम करेगा वो आपका आमदार रहेगा। हाँ, जो काम करेंगे वो आमदार रहेगा। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्ला बोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।